नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 ची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सेमीच्या वर्गाची प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल किंवा इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा, त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत। सूचनांचे व्यवस्थित लक्षपूर्वक वाचन करायचे आहे। प्रश्न पहिला अ, पुढील प्रत्येक प्रश्नासाठी 4 उत्तरे दिली आहेत। त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहायचे आहे। पहा, ए बी सी डी यापैकी कोणतेही जे उत्तर बरोबर असेल त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1, पुढील समीकरणासाठी डी ची किंमत काढा। पहा, त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। पहिली 2 पदे ऋण 3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेणीचा डी बरोबर किती? चौथा प्रश्न, 2 फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या टिंब आहे। प्रत्येक विधानाला तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। 1, 4x अधिक 5y बरोबर 20 या समीकरणामध्ये x बरोबर 0 असताना y ची किंमत काढा। शेवटचा प्रश्न आहे, 1 फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा। प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा 4 गुणांसाठी। 3 कृती दिलेल्या आहेत, तुम्ही कोणत्याही 2 पूर्ण करायच्या आहेत। पहिली आहे, दिलेल्या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा। आणि तिसरी कृती बघा, आदर्श हायस्कूल मधील एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी चष्मा वापरतात। वर्गातील एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडला तो चष्मा वापरणाऱ्या असण्याची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। कृती आहे, वर्गात एकूण 30 विद्यार्थी आहेत। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी। 5 दिलेले आहेत, 4 सोडवायचे आहे। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क मिळतील। प्रश्न तिसऱ्यातील ए प्रश्न, पुढीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा 3 गुणांसाठी। खालील वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा। 2x चा वर्ग अधिक 13x अधिक 15 बरोबर 0।
प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. आणि प्रश्न चौथा आहे, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आणि प्रश्न 5वा आहे, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. 1. कोणतेही 2 एक सामाजिक समीकरण लिहा ज्यामध्ये चलांची किमती 12 आणि 10 असतील. आणि दुसरा प्रश्न देण्यात आलेला आहे, दोघांपैकी कोणताही एक सोडवायचा आहे.